लागणी पण तू आवरी राहती काय करायली तू अजून आवरीच राहिली नाही आवराय की टीव्ही वगैरे पुशी राहन तू वेगळी बेटा मग काल दिन ते चकली चुकलीस ना टीव्ही ते आता ना पुढला रूमला कपडाच नाही फिरायला होता ना खिडकी वगैरे सगळं पुसपास करा म्हणे वेगळी आधी जेवण करलेत म्हणतो मग हा जेवण करलेत काल दिस तुला गाणं सांगे राणू पण तुम्ही काय गाणं म्हणणी असं रीना आणि आशा मला सांगत ना तवय म्हणा पण नाही करले त्या काय का करत राह ना काम धंदा काय बी करो ते करता करता गाणं म्हणाला त्या मला सोडतच नाही पण तुम्ही काल दिस गाणं म्हणत नाही ते महादेवनं ओ बापरे आई काय करणी बाप तुला तर यादच पडत नाही चला बंदच पडी बिनते गाणं आते मी ते तुमले तर जेवण दिसा नाही काय मग म्हणत नाही काही नाही उलट मी तुम्हाला ते सांग तू म्हणतं डुगडुगीत आहे तीच ना साबुदाणा खूप मस्त होतात आपला साबुदाणापेक्षा डुगडुगीत आहे तीच भारी होतात म्हणतं डॉल्फिनना साबुदाणा होतात ना तर मस्त बिंजायचा आला जात त्या असं म्हणजे पाणी नाही काच निघत वेगळ्यात ना त्या मग शिजाडामा ते काहीच दिसत सुद्धा नाही साबुदाणा अशा चकल्या येतील ना त्या खूप बस फुलतील त्या इथल्या मस्त दिशी बिराण्यात ना या साबुदाणास ना पाण्या पापड वजी भारी येतील नाही का रे का आपण करली तर अर्धा 1 किलो ना पाण्या पापडे म्हणजे आणा तो आपला वडीचा कागद तुम्ही दुईचे टेले ना त्या कागदावरच टाक दिसत म्हणजे आणा कास ना कुटकास ना तर येतील त्या साबुदाणा पापडे साबुदाणा खरंच भारी शेतच त्या शिजाडा म्हणे मला तर वैस समजी घेत होती तर वैस म्हणजे आण असं पाणी गत वेगळं त्या नाही ते आपला या सुट्टा साबुदाणाला येऊ ना ते टपोऱ्या दिसतोच त्या काही शिजतोस एवढा पग येतात नाही त्या या बारीक म्हणा साबुदाणा होतात 10 मिनिटं मागे नाही जातच म्हणे त्या ना मला माहिती ना बरे साबुदाणा तर त्या बारीक साबुदाणा लगेच दिसाय जातोस मग आणली सुद्धा ते किराणा कर सुद्धा वय त्या मग 1 पाकिट आहे डालपिन ना मग आणली सुद्धा बाकी ना एकादशी काम पडेल जरा असं आपण कर्दक सुद्धा ना पाण्या पापड चांगला येतोस का आणि जर चांगला येतील ना मग बघते या बावले जर जातोस पटक निघून येते माणूस तर नात मध्ये ते साबुदाणा पापड चांगलं राहते नरम बी राहतोस ना त्या मस्त खावाले मला ते म्हणजे आवडतं साबुदाणा पापडे पहिले आम्ही त्या झाकण्यास माग करत वापना पापडे त्या पापडे म्हणजे आवडत बिन माले करूच मी दरवरीसले बसा ना मग आई तुम्ही बी मला चाली तू म्हणू का बघ जडा माय वीज राहील जडा मायला काही चित लागत नाही घर आपल्या घरशिवाय येऊ देऊ का ऐकू दे देव ना गाण्याशी येऊ द्या ना मग काय तसं यावं जडा माया ते या मोरे नका रे का म्हणजे गाणं म्हण राहील माय म्हण रे का कोणतं गाणं म्हण राहिनी बाई म्हणू बाई आजी तर का तुम्ही आको आजी नुसतं आरवरान झाड तडान काम करस आजी बोलली वारी ये गोडचटक बोल नाही आजीनं मी अडे विचारी आजी काल दिले ना तो झोपेच नाही मग ते गाणं म्हण पाठायचे जसं ते गाणं म्हणे सध्या जो पाठ राहन तुम्ही टाईम तीच ऐकली तर ते आईन त्या म्हणून मागे काल दिसायला लागेल ते गाणं मन 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 म्हणता आता म्हणीच दिस बी नाही तिचा मन मारायचंय आईन तिथे आता जेवण राहू मला ते गाणं म्हणायला राहणार माहिती तुमले असं माय मन ना मग माझ्यावरच गाणं म्हणाला राणी कधी मग दुसरं ते काय सांग राहिनी म्हणू का मला बी आवडतंच ना देव ना गाणं बेटी जातात ना मग तुम्ही बी आई आजी म्हणू बी मला बी जेवायला का मारी दिना जेवणाच टाइमशी म्हणावी म्हणू का 2 मिनिटं उभं राहा काय वे जाई म्हणू का जेवायला शिरवी राहणार आपले बी बी आई बी प्रियांग मागूस बी नाही साधं का आम्ही सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळ धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचे कुंकू माझे जन्मभर राही धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचे कुंकू माझे जन्मभर राही सौभाग्याचे कुंकू जन्मभर राही सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी तुझं विन बोले नाता मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू काढूनी तुझं विन बोले नाता मला नाही कोणी
ओवाळी ते शंकराला सांज सकाळी. दैन्य दुःख सारे देवा तूच निवारी. वाहते मी शंकराला बेल त्रिदळी. दैन्य दुःख सारे देवा तूच निवारी. वाहते मी शंकराला बेल त्रिदळी. सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी. ओवाळी ते शंकराला सांज सकाळी. ओवाळी ते शंकराला सांज सकाळी. हर हर महादेव. मग काय म्हणते खाणं गाणं मी ऐकलं होतं ते रोज. मला ती गुणुगुणू गुणुगुणू म्हणे, पण मला तिने चालवायची पटी राहिली. मग तिने मागे काल दिसली लागेल होतं. रेखा म्हणव गाणं, रेखा ते गाणं म्हणव तू. ती गुणुगुणू गुणुगुणू धीरे धीरे म्हण राहते. म्हणे इथलं स्पष्ट कथा ऐकलं होतं ते रोज. मग मजानं गाणं होतं ना. महादेव ना कोणतं बी गाणं असं गोडच वाटच का आणले. पण काय बी मन बिन ठगू. तुन पुरा तुनावर आटे द्यायचे दादा. तुना पुराशी तिनावर बट्ट जसं नाही तसं शे उबल ती हुशार भेटायचे. पण तुला खरंच म्हण रे का खरंच हुशार आहे मी. बेटेच गोटमा हुशार आहे म्हण रे का मी. कटाया आणि म्हणे उबले दादा. आणि अशी चित्तरणी बावलीन गतच बेटी गोटमा काहीच वांधा नाही. चला मग आता जेवण तर करलो म्हणा की गाणं आता मन मान निघणं का तुम्हाला थोडा खर करा का भाई मी नाशी लावे नव्हती आमची आईन तीच मी साधं काम. काल दिन ते किचन साफ करता करताच म्हणे मला पहिले गाणंच म्हणे. पण ती डुगडुगीत आई म्हणे आणि ते चकल्या असून सांगायला लागली. मग थोडा आखो विसरणार. मग आखो संध्याकाळ सांगत म्हणता हा ना आई म्हणसू ना, हा ना आई म्हणसू ना. तर आज म्हणेच ती दबी आणि ती सई म्हण शांत होई काय खरं आहे ना. तसं नाही रासते रेखा. आता दक तुनापेक्षा तुला सासू जास्त खुशी वाटणे नाही बो म्हण उले बियस काहीतरी असं. आई बारी बरा ना रास आई अभिमान वाटच माणूसले नाही बो म्हण भाऊ किती हुशार आहे असं असं फरक पडस येडी. हा ते तसेच महादेव ना आतेनच नाही. महादेव ना ते प्रदीप मिश्रानं 2 वर्ष 3 वर्षापासून चालू आहे बाहेर जास्त. पण मला पहिलेपासूनच मला महादेव ना खूप वेळ आहे. पहिल्यापासून मला सोमवार विरास आणि श्रावण सोमवारले तर दर सोमवारले आम्ही महादेव मंदिरवर आहे ना 108 वाती लावत म्हणजे लावत 125 का 108 असं लावत म्हणजे लावत आम्ही दर श्रावण सोमवार. 4 सोमवार होत 5 सोमवार होत आम्हाला राहायच. मग महादेव ना जी येड आहे म्हणजे काल. चला मग आता जेवण करत ना. जेवण करले आजी तुम्ही घ्या ना घर नाही माय म्हणरी नको का तुझी आडी. हा पोळ्यास टाक राहते ती म्हणतो बहीण मला एक जीवारीन भाकर टाक. मला भाकरच बरी वाटस. आम्ही बी कुडमीची वड्या करायला तर आज. आणि भाकरी टाक्या म्हणतो पापड पपड बुंजीले लोणचं बिंचं मजान कावायदास. चल ते वांदा आज. चला मग आई. चाल बिंचा कर ताट.